डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथील 90 फीटला जोडणारा उड्डाणपूल हा गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे। गेल्या 15 वर्षाहून अधिक काळ हा पूल पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही पुलाचे काम पूर्ण न झाल्याने याबाबत मनसे आणि ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय। डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र येत या अर्धवट पुलावर आज आंदोलन केले। या पुलावर प्रतिकात्मक विमाने रॉकेट उडवून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला। या आंदोलनात प्रतिकात्मक इन्फ्रामॅन देखील आणण्यात आला होता। खासदार श्रीकांत शिंदे यांचे इन्फ्रामॅन म्हणून बॅनर लावले होते। या पार्श्वभूमीवर मनसे प्रतिकात्मक इन्फ्रामॅन आणून अप्रत्यक्षरित्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले की मनसेचे माजी आमदार व नेते राजू पाटील यांनी 30 जून पर्यंत जर या पुलाचे काम सुरू झालं नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता। हा ब्रिज बनवण्यासाठी 2002 साली सुरुवात केली, मात्र अजूनही हा ब्रिज पूर्ण होत नाही। या पुलासाठी 42 करोडचे टेंडर काढला होता। 24 करोड ठेकेदाराला देऊन देखील हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे। या ब्रिजसाठी कोणते रॉकेट सायन्स लागलं त्यासाठी प्रतिकात्मक सायंटिस्ट आणि इन्फॉर्म बोलवला आहे। त्यांचा या ठिकाणी सत्कार केला। या ठिकाणी भविष्यात उडून जावं लागेल, आम्हाला हवेत उडणारे कार आणि बाईक विकत घ्यावे लागतील असा टोला प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना लगावला। संकल्पना म्हणजे आमचे माजी आमदार आमचे नेते सन्माननीय राजू पाटील यांनी 21 तारखेला जी ट्विट केलेलं होतं की 30 तारखेपर्यंत जर काम सुरू झालं नाही तर आम्ही आंदोलन करू। खऱ्या अर्थाने हा ब्रिज बनवताना तुम्ही 2002 सालापासून याला सुरुवात केली आणि अजून तो होत नाही आणि त्यानंतर तुम्ही 42 करोडचा टेंडर काढला आणि त्यानंतर तुम्ही 24 करोड कॉन्ट्रॅक्टरला देऊन तो काम बंदही केला, त्याला कंप्लीशन पण करून टाकलं। अशा परिस्थितीमध्ये ह्या ब्रिजसाठी कुठला रॉकेट सायन्स लागले तुम्हाला? त्यासाठी आम्ही सायंटिस्ट बोलवले होते आणि एक इन्फ्रामॅन बोलवलेला आहे जो आमच्या डोंबिवली शहरासाठी या परिसरात जे इन्फ्राचं कसं वाट लावतोय त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार केला आहे। कारण आणि या ठिकाणी विमानं रॉकेट च्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी उडून जावं लागेल भविष्यामध्ये। जे म्हणतात ना काहीतरी बाईक आली हवेत उडणारी, कार आल्या, तर ह्या आम्हाला आता विकत घ्याव्या लागतील या खास ठाकुर्ली ब्रिजसाठी। अशी परिस्थिती आमची करून ठेवलेली आहे। प्रकाश भोईर, ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।